नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत पेपर 2 2016। तर हा 6वी ते 8वीसाठी या गटासाठी हा पेपर घेतला जातो। तर बघा, पेपर 2 मधील मराठी विभाग आज आपण सोडवणार आहोत। हा पहिला प्रश्न म्हणजे साधारणतः 31 ते 60 दरम्यान हे प्रश्न असतात। पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा। मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव के अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर, शाकुंतल राम गणेश गडकरी अशा प्रकारची ही पुस्तकं दिलेली आहेत आणि त्यांचे लेखक यांची योग्य जोडी ओळखायची आहे। आणि याचा योग्य पर्याय आहे मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर। पहा त्यांची इतर पुस्तके। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना विनोदी वाङ्मयाचे जनक असे म्हणतात। वीरतनय, मुकनायक, गुप्त मंजुषा, वधू परीक्षा, माया विवाह, मतिविकार हे त्यांनी काय केलेलं आहे, नाटके लिहिलेली आहेत। आणि विनोदी लेखन आहे सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य 32। आता पुढील जे पुस्तक आहे उद्याचा संसार हे पुस्तक कोणी लिहिले ते पहा। या ठिकाणी आहे बघा, प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार उर्फ आचार्य अत्रे यांना विडंबन काव्याचे जनक असे म्हणतात। त्यांची ही काव्य झेंडूची फुले हे विडंबन कविता प्रसिद्ध आहे। नंतर नाटके पहा, साष्टांग नमस्कार, घराबाहेर, ब्रह्माचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, जग काय म्हणेल, तो मी नव्हेच अशा प्रकारे ही त्यांनी नाटके लिहिलेली आहेत। आता पहा, पुण्यप्रभाव हे नाटक कोणी लिहिलंय तर पहा, राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांची काव्य वाघ वैजयंती नाटके आहेत। प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राज्य संन्यास, जे अपूर्ण राहिलं, वेड्यांचा बाजार आणि विनोदी लेखक आहे संपूर्ण बाळकराम। त्यानंतर चौथा पर्याय शाकुंतल। शाकुंतल हे कोणी दिलेलं आहे, शाकुंतल, मेघदूत, रघुवंश ही नाटके कोणी लिहिलेली आहेत, पुस्तके ही कालिदास यांनी लिहिलेली आहेत। तर इतर अजून थोडी पुस्तके, महत्त्वाची पुस्तके आहेत पहा, वाचू शकता तुम्ही। कालिदासांची पुस्तकं आपण पाहिलेली आहेत, कुठली, शाकुंतल, मेघदूत आणि राजवंश। तसेच एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर तिथे हे पहा, इथे डिक्टेट केलेलं आहे, विश्राम बेडेकर, एक झाड दोन पक्षी, उद्याचा संसार के अत्रे, पुण्यप्रभाव राम गणेश गडकरी आणि शाकुंतल हे कालिदास, मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही तर योग्य जोडी आहे। पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? पुढीलपैकी तर निशांत हा विसर्ग संधी नाही। विसर्ग संधीच्या नियमानुसार पाहायचं, विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क किंवा ख किंवा प किंवा फ हा वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो। जसे नि विसर्ग अधिक पाप बरोबर निष्पाप, दु विसर्ग अधिक काळ बरोबर दुष्काळ आणि नि विसर्ग अधिक फळ बरोबर निष्फळ। तर पहा, त्या विसर्ग संधीनुसार हा त्याच्यात बसत नाही। निशांत सोडून बाकी तिन्ही शब्द ह्या विसर्ग संधीच्या नियमामध्ये बसतात। कोणकोणत्या? 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 असे एकूण 6 नियम आहेत। 6 नियमापैकी विसर्ग संधीमध्येच ते येतात, म्हणून या ठिकाणी निशा अधिकांत याच्यामध्ये कुठेही विसर्ग येत नाही, म्हणून निशांतला विसर्ग संधी होत नाही। नंतर पहा, तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा। विषयुक्त म्हणजे काय, विषाने युक्त, तर हा तृतीय तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे। विषाने, आता विभक्ती प्रत्यय तृतीयाचे काय, ने, एशी, निही, शिही, तर इथं तो विषाने युक्त म्हणजे ने हा प्रत्यय घातला जातो, तो काय आहे, तृतीय तत्पुरुष समासाचे ते काय आहे, उदाहरण आहे। तर पहा, इथं राजप्रासाद म्हणजे राजाचा वाडा, प्रासाद म्हणजे वाडा, राजाचा वाडा, तर इथं काय, तर षष्ठी तत्पुरुष समास। इथं ग्रामदैवत म्हणजे गावातील दैवत, इथं काय होतो, सप्तमी तत्पुरुष समास। आणि पूजा आणि अर्चा हा द्वंद्व समास होतो। तर आपले योग्य उत्तर आहे विषयुक्त, विषाने युक्त, तृतीय तत्पुरुष समास। नंतर बघा, अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा। गिधाडे, रणदुंदुभी, अजब न्याय वर्तुळाचा, तो मी नव्हेच। तर या ठिकाणी अजब न्याय वर्तुळाचा हा जर्मन भाषेतील हे नाटक आहे आणि या नाटकाचे
पाहायचं. अजब न्याय वर्तुळाचा हे नाटक जर्मन लेखक बेर्टोल्ट ब्रेस्ट यांनी लिहिलेल्या कॉकेशियन चॉक सर्कल या नाटकाचे काय आहे रूपांतरण आहे. ते कुणी केलं आहे? चिंतामण त्र्यंबक खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांनी केलेलं आहे. त्यांचं आणखीन एक नाटक म्हणजे कुठल्या जर्मन लेखक कोण? बेर्टोल्ट ब्रेस्ट यांचं थ्री पेनी ऑपेरा, 3 पैशाचा तमाशा हे सुद्धा काय आहे नाटक बेस्ट यांचे दुसरे नाटक आहे. याचे रूपांतरण पु ल देशपांडे यांनी 3 पैशाचा तमाशा या नाटकात केलेले आहे. म्हणजेच आपल्या पर्यायाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजब न्याय वर्तुळाचा. आता हे आपलं उत्तर झालं अजब न्याय वर्तुळाचं. तर गिधाडे कुणी लिहिलं जर इतर ठिकाणी जर विचारले तुम्हाला तर गिधाडेचे लेखक आहेत विजय तेंडुलकर. मराठी पटकथाकार नाटककार लेखक कोण? विजय तेंडुलकर यांनी गिधाडे हे लिहिलेलं आहे. नंतर रणदुंदुभी हे पुस्तक लिहिलेलं आहे वामन गोपाळ जोशी. रणदुंदुभी हे नाटक आहे संगीत नाटक आणि ते वामन गोपाळ जोशी यांनी लिहिलेलं आहे आणि ते मराठी भाषेतीलच आहे. तर वेगळ्या भाषेतून कुठलं आलं? अजब न्याय वर्तुळाचा पर्याय क्रमांक 3. आणि तो मी नव्हेच हे मी तुम्हाला मगाशी दाखवलेले आहे. प्र के अत्रे यांचे ते नाटक आहे. मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात या वाक्याचा काळ ओळखा. तर हा रीती वर्तमान काळ आहे. तर असं ह्या धातूला वेगवेगळे प्रत्यय लागून जेव्हा काय बनतो काळ बनतो तेव्हा तो काय असतो? रीती काळ असतो. आता इथं वेध घेत असतात म्हटलेत म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. असत म्हटलं तर तो रीती भूतकाळ झाला असता आणि असतील म्हटलं तर काय होतो? रीती भविष्यकाळ होईल. तर पहा पुढचा. योग्य आकारे केलेले अनेक वचन ओळखा. पावले, पेले, भांडे, सतरंजी. तर हे त्या ठिकाणी पेला, पेले एक वचन होते पेला, अनेक वचन होते पेले, म्हणजेच पेला पेले हे योग्य अनेक वचन आहे. आता पाऊल, पावले. तर पाऊलचं अनेक वचन पाऊलच होतं त्यामुळे हे चुकीचं आहे. भांडे हे एक वचन आहे आणि ह्याचं अनेक वचन होईल भांडी. काय होईल? भांडी. नंतर बघा पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी कुणी लिहिली आहे? तर गो. नि. दांडेकर यांनी ही पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी लिहिली आहे. त्यांची इतर पुस्तकेही पहा, वाचून घ्या. त्यानंतर श्री ना. पेंडसेंची पुस्तकं आपण पाहूयात. कादंबऱ्या त्यांच्या बघा हत्या, हद्दपार, एल्गार, गारंबी सभापूर, रथचक्र, यशोदा, कलंदर, लव्हाडी, ऑक्टोपस, तुंबाडचे खोत, गारंबीची राधा आणि कथावती जुम्मन. तसेच रणजित देसाईंची नाटके पहा. इथं बघा स्वामी, रामशास्त्री, हे बंद रेशमाचे, कांचन मृग, तुझी वाट वेगळी आणि कादंबरी होती स्वामी आणि राजा रविवर्मा, अभोग, लक्षवेध, माझे गाव, श्रीमान योगी, बारी आणि राधेय. बारी आणि राधेय. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. समानार्थी चुकीची जोडी ओळखा. आभा, तेज, पराक्रम, मर्दुमकी, अवांछित, अलांछित, मेध, निरत. तर पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर रुकार, नकार. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रजांची काव्यरचना आहे. काही कवी, साहित्यिक व त्यांचे टोपण नावे पहा. कुसुमाग्रज कुणाचा आहे? वि.वा. शिरवाडकर. माधवानुज हे टोपण नाव आहे पहा कुणाचे? काशीनाथ हरी मोडक. आता ह्यांची आपण साहित्य पाहूया. आपण माधवानुज या म्हणजे काशीनाथ हरी मोडक या लेखकांविषयी माझ्याकडे तर पुरेशी माहिती नाही आहे त्यामुळे मी हे स्किप करत आहे. आपण केशवसूत पाहू. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव होते केशवसूत आणि त्यांचे साहित्य आहे पाहायचं. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत आधुनिक मराठी काव्याचे जनक. जन्मगाव मालगुण, जिल्हा रत्नागिरी. काव्यकार आहेत केशवसूतांची कविता आणि समग्र केशवसूत. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बेंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. ऊन, हून. पंचमी विभक्ती. काय? पंचमी विभक्ती. षष्टी चाचीचे, चेचाची. सप्तमी
तई आ तई आ. द्वितीया सलाते सला नाते. पहा, तर आपलं काय आहे पंचमी कोल्हापूरहून. कोल्हापूरहून म्हटलेत म्हणून काय आहे ती पंचमी विभक्ती आहे. स्त्रीलिंग शब्द ओळखा. घडवंची, घोर, घंगाळ, घाव. ती घडवंची पर्याय क्रमांक 1. तो घोर, ते घंगाळ, तो घाव. त्यामुळे ती कुठं लागलं घडवंचीला. पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर आहे. गटात न बसणारे नाव ओळखा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पुबा भावे. तर मिलिंद बोकील हा आपला पर्याय आहे. धातू साधित विशेषण ओळखा. नासका. नासका हे धातू साधित विशेषण आहे. तर मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लागून त्यापासून शब्द बनतात त्याला म्हणतात धातू साधिते. उदाहरणार्थ बोलला, बोलणे, हसला, हसणे अशा प्रकारे, किंवा नाचला, नासका असे हे प्रत्यय लागून जेव्हा काय होते त्यापासून दुसरे शब्द बनतात त्याला काय म्हणतात मूळ धातूपासून बनतात त्याला धातू साधिते. पुढचा प्रश्न पहा. केवल प्रयोगी अव्यय ओळखा. तर वहावा. वहावा हे केवल प्रयोगी अव्यय आहे. शब्दांच्या 8ही जाती तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. त्याला खूप वेटेज आहे. आता म्हणजे कोणत्या अवयवामध्ये येते किंवा आणि हे मला माहीत आहे, पण तुम्ही ते माहीत करून घ्या. शब्दांच्या जाती तुम्ही अभ्यासा. उभयान्वयी अव्यय अभ्यासा, केवल प्रयोगी अव्यय अभ्यासा, तसेच क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, नाम, सर्वनाम, क्रियापद, ह्या सगळे शब्दांच्या 8ही जाती तुम्ही मनापासून अभ्यासा. त्याला जास्त वेटेज आहे. पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. विद्वत्तापूर्ण हा काय आहे आपला अचूक शब्द आणि अचूक पर्याय. पुढील शब्दामधून संस्कृत उपसर्ग ओळखा. परा. परा हा संस्कृत उपसर्ग आहे. त्यानंतर पुढील शब्दामधून फारशी प्रत्यय ओळखा. तर दार हा फारशी प्रत्यय आहे. थोडक्यात आपण केवल प्रयोगी अवयवाची माहिती पाहू, जेणेकरून तुम्हाला ते शोधाशोध करावी लागणार नाही. तर पाहायचं तर भावनेवरून काही प्रकार पडतात. त्यामध्ये हे असे प्रकार आहेत बघा. केवल प्रयोगी अवयवाचे 9 प्रकार आहेत, ज्यामध्ये हर्षदर्शकमध्ये वाहवा इथं आलेलं आहे. त्यानंतर इतर प्रकार त्याचे पहा. हे भावनेवरून पडलेले काय आहेत केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. तुम्ही याची डीप जरा स्टडी करा की ह्याच्यातला कोणताही नेक्स्ट क्वेश्चन कोणताही येऊ शकतो नेक्स्ट आपल्या एक्झामला. तुम्हाला जर ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ हवा असेल शब्दांच्या जातीवर वगैरे तर मला नक्की कमेंट करा. त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हाला व्याकरण समजण्यास सोपे जाईल. पुढचा प्रश्न आहे. लांबलचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता. तर एरंडाचे गुऱ्हाळ. उमराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. थंडा फराळ म्हणजे मार देणे. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा. तर पर्याय क्रमांक गरज सरो वैद्य मरो. कृतघ्न म्हणजे केलेले उपकार विसरणाराच म्हणजेच गरज सरो वैद्य मरो. नंतर झाडावरती चेंडू लटकले शेतामधुनी बॅटी. म्हणाल ते सारे होते उनेन कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो. तर अद्भुत रस. कोणता येतो अद्भुत रस. तर पहा 9 प्रकारचे रस आहेत, त्यांच्या व्याख्या वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही त्याची मदत होईल. आपल्याला कुठला आज विचारलेले होते अद्भुत रस. अद्भुत रस. अद्भुत रस म्हणजे काय. चमत्कारिक विस्मयकारी शब्दांच्या वर्णनातून अद्भुत रस निर्माण होतो. पुढे पहा. चालला पुढे तो काय ऐट आनंद. अग्नीचा ओहळतो जणू मंद. या काव्यपंक्तीत अलंकार ओळखायचा आहे. तर हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. जणू, गमे, भासे, वाटे असे शब्द आले की तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता उपमा अलंकार म्हणजे काय. तर
नाटकातील मुलगी आकाशातील सुंदर परीसारखी दिसत होती. मुलगी ही परीसारखी. परीसारखीला काय केलेलं आहे? तुलना केलेली आहे. तर दोन वस्तूत काय दाखवले जाते? सारखेपणा दाखवला जातो, तेव्हा काय होतो? उपमा अलंकार. आणि उत्प्रेक्षा जे आपलं उत्तर आहे ते काय? तर काय बघा, जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे असे साम्यवाचक जेव्हा शब्द येतात तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. त्यानंतरचा पर्यायामध्ये एक आहे व्यतिरेक. आता व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? तर उपमेयाच्या उत्कर्षाने किंवा उपमानाच्या अपकर्षाने उपमेयाचे गुणधर्म वर्णिलेले असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. तर इथे काय उदाहरण आहे बघा, लोणी द्रवे की निजताप योगे, साधी द्रवे तो परताप योगे. म्हणजे इथं लोणी हा उपमानाच्या अपकर्षाने सज्जन हे उपमेयाचे गुणधर्म सिद्ध केलेले आहेत. आणि चौथा पर्याय काय आहे पहा, रूपक अलंकार. आणि आणखी एक पर्याय काय आहे? रूपक. तर रूपक कसं काय म्हणजे अलंकार म्हणजे काय? उपमेय आणि उपमान यांच्यात अभेद्य एकरूपता दाखवल्याने रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ, बाई काय सांगू, स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. तर इथं स्वामीची दृष्टी हे उपमेय आहे आणि अमृताची वृष्टी हे उपमान आहे, तर रूपक अलंकार होतो. अशा प्रकारे अलंकारसुद्धा आपण डीप स्टडी करायचे आहेत, परंतु हे प्रकरण शेवटी घ्या, कारण ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. पहिल्यांदा शब्दांच्या जाती कव्हर करून घ्या. पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. तर बघा, पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक, म्हणजे लोक काय दाखवतात? बेपर्वाई दाखवतात. याचा अर्थ होतो. इथं आईस्क्रीम कोण खाणार किंवा कोण कोण आईस्क्रीम खाणार हा प्रश्न आहे. कशाला हा नसता उद्योग केलास तू हा पण प्रश्न आहे. कुठे तुमचे गाव, त्यांचा क्रम जरी बदलून आला असता तर हे तिन्ही पण काय ती प्रश्नार्थक वाक्य. आणि हे काय आहे? इथं आपलं योग्य पर्याय हे काय नाही आहे? प्रश्नार्थक वाक्य नाही. साधं सरळ कसं वाक्य होतं की लोक कमालीची बेपर्वाई दाखवतात. नंतर पहा, पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? आकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्म कर्तरी, आकर्मक कर्मणी. तर आकर्मक कर्मणी असा प्रयोग नाही आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. जहरी, रूपा, विहिरी, प्रवाह. तर जहरी हे चुकीच्या पद्धतीने केलेले काय आहे? सामान्य रूप आहे. सामान्य रूपाविषयीची माहिती तुम्ही समजून घ्या. एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते. त्या बदललेल्या रूपाला त्या शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ, वाडा. तर वाड्याचे, वाड्या हे वाडा या शब्दाचे काय झाले? सामान्य रूप. किंवा विभक्ती प्रत्यय लागताना त्यात काय बदल झाला? ह्या वाड्याला काय? या जोडलं गेलं. तर हे वाड्या हे काय झालं? सामान्य रूप. तसं झाड, झाड हा मूळ शब्द आहे, तर त्याला झाडावर काय झालं? ते झाडावर. तर झाडा, झाडा हे काय झालं? सामान्य रूप. म्हणजे विभक्ती प्रत्यय लागताना या शब्दात बदल होतो मूळ शब्दात, आणि तो बदललेला शब्द काय असतो? काय असतो? सामान्य रूप. तर त्याला जो प्रत्यय लागतो तो धरायचा नाही, तर काय करायचं? ज्याच्यात त्याला काय जोडून आलं त्या तिथपर्यंतच घ्यायचं. उदाहरणार्थ, वाड्या आणि हे झाडा, ह्याच्यातलं झाडा हे सामान्य रूप आहे, वाड्या हे सामान्य रूप आहे. पहा, सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. तळ, कुरण, वाळू, सुवर्णा. सुवर्णा हे विशेष नाम आहे, त्यामुळे हे सामान्य नाम नाही. पुढील बघा, पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. लालित्य. तर लालित्य हे भाववाचक नाम आहे. आदित्य, आदित्य हे काय आहे? विशेष नाम आहे. शूर, चपळ ही भाववाचक नामाची इतर उदाहरणे पहिल्यांदा पहा. सौंदर्य, मनुष्यत्व, शहाणपणा, श्रीमंती, शांतता, पाटीलकी, गुलामगिरी, गोडवा, नवलाई आणि ही सर्व प्रत्यय कसे लागतात? तर प्रत्यय असे लागतात, तेव्हा ती भाववाचक नामे बनतात. तसेच चपळ, शूर ही काय आहेत? विशेषणे आहेत. त्यानंतर बघा, उतारा आहे. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पॉज करून उतारा वाचा. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे? तर पुरोगामित्व सुचवायचे आहे. यावरून हा प्रश्न टिमटिम सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते. या विधानामध्ये कोणता भाव आहे? तो उपरोध भाव आहे. भीषण म्हणजे काय? भीषण म्हणजे भयंकर. भीषण म्हणजे भयंकर. अशा प्रकारे आपला हा 2016चा पेपर 2 सोडून झालेला आहे. जास्तीत जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न इथं केला आहे. तर
जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडी याविषयी माहिती होईल आणि काय काय अभ्यासायचं आहे ते लक्षात येईल. तर तुम्हाला साहित्य, शब्दांच्या जाती ह्याच्यावर पहिल्यांदा फोकस करा. ते सोडून नंतर मग बाकीचे एक मार्काला येणारे शब्द प्रश्न पहा. नंतर धातू साधिते, शब्दसिद्धी तुम्ही अभ्यासा. अशा प्रकारे मी लगेच तुमच्यासाठी सिलॅबस मराठीचा अपलोड करेन. तर तुम्ही तो त्याप्रमाणे 1 बाय 1 ते चॅप्टर क्लिअर करत चला. थँक्यू.